तिघींचे 3 पती आले आणि त्यांना आज्ञा ह्या तिघीने केली. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू शंकर आले अनुसयाचे सत्व पाहिले. ब्रह्मा विष्णू शंकर आले अनुसयाचे सत्व पाहिले. आत्री ऋषीचे सुमरण केले बाळ करून त्यांशी ठेविले. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी बगलमध्ये झोळ्या अडकवल्या, गोसाव्याचं रूप घेतलं आणि अनुसयाच्या वाड्यावर गेले. अलक निरंजन माई भिक्षा वाट. अनुसया भिक्षा घेऊन आली. पण या तिघांनी सांगितलं अनुसया आम्हाला भूक लागलेली, आम्हाला भोजन पाहिजे. अनुसया भोजन द्यायला तयार झाली. यांनी दुसरा प्रश्न विचारला अनुसया आम्हाला असं भोजन नाही पाहिजे, तू पतिव्रता आहे, तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन दिलं पाहिजे. ज्यांनी गाण्याची मागणी केली त्यांनी लक्ष असू द्या. अनुसया तू आम्हाला भोजन देशील पण तू पतिव्रता आहे, तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन दिलं पाहिजे. असणाऱ्या अनुसयाला प्रश्न पडला. आणि आत्री ऋषी गंगेवरती स्नानाला गेले होते. आत्री ऋषीचं स्मरण केलं तिनं. पतिराज माझ्यावर हे संकट आलेलं आहे, मी पतिव्रता आहे आणि हे साधू नग्न अवस्थेत भोजन मागते. नाही भोजन द्यावं तर सत्व जाते, द्यावा तर माझं पतिव्रते जाते. आणि मग त्यांनी अंतरामध्ये आपल्या पतीनं संदेश पाठवला अनुसया 3 पाण्याचे कुंभ भरलेले आहेत. या 3 कुंभामधलं पाणी या 3 जणांवर शिपट, तुझ्या मनाची मनकामना पूर्ण होईल. मग हे 3 जण त्या ठिकाणी आले. काय केलं अनुसया? ब्रह्मा विष्णू शंकर आले अनुसयाचे सत्व पाहिले. आत्री ऋषीचे सुमरण केले बाळ करून त्याशी ठेविले. नग्न होऊन भोजन दिले उघडे केले अंग अंग. नग्न होऊन भोजन दिले उघडे केले अंग अंग अंग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे 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 अंग अंग. आई जर असेल तर बाळाला नग्न अवस्थेमध्ये स्नान घालत असते, तिला पाप लागत नाही. इकडं आत्री ऋषीनं ठक्षेशी तुम्ही म्हणता ना कलगी श्रेष्ठ आहे, मग पतिव्रता पती असल्यावर होते का नसल्यावर होते? हा पाहिजे का नाही? मग हे कशाला म्हणतात आमचं श्रेष्ठ आहे? धनी तर दुनिया नाही तर 4 वाटा सुनिया. हा मग धनी श्रेष्ठ आहे का बाई श्रेष्ठ आहे? म्हणून रामदास गुंडाचा कलगीतवर आहे का जाऊ द्या, मी साधा माणूस, एवढा मोठा माणूस नाही. पण अनुसयाने धावा कुणाचा केला? आत्री ऋषीचा. आत्री ऋषी गंगेवर गेलते स्नानाला, पण पतिराज माझ्यावर संकट आलेलं आहे, साधू माझ्याकडून नग्न अवस्थेमध्ये भोजन मागते. 3 पाण्यातले कुंभ 3 कुंभ भरले म्हणजे घागरी, त्या 3 मधलं पाणी घे, यांच्यावर शिपट, तुझ्या मनाची कामना पूर्ण होईल. असणाऱ्या अनुसयाने 3 पाण्याच्या कुंभामधलं पाणी घेतलं आणि त्या साधूंवर शिंपडलं. 2-2 दिवसाची बाळं झाली. 2-2 दिवसाची बाळं झाली आणि त्यांची मनोकामना पूर्ण केली भोजनाची. पण असं सांगते संत पंथ, कशाचा भात शिजून घातला? गाराचा भात शिजून घातला अनुसयाने. गाराचं पाणी होतं कधी? गाराचं पाणी जगात कोण करतो? तुम्हाला एवढं माहित नाही? हे पुढे बसले याला असं माहिती. जगात गाराचं पाणी कशाने होतं? कोंबडी. वा वा वा, हे उत्तर आहे तसं. आणि कोंबडीचं पाणी कोण करतं? माणूस करतो. पण जगामध्ये एवढंच एक यंत्र आहे का कोंबडीनं जर गार खाली तर कोंबडीच्या पोटात गारचं पाणी होतं. उत्तर दिलं. काय नाव तुमचं? हा नाव नाही सांगता? नाव नाही सांगणं खरं आहे तुमचं. शिर्डीच्या साईबाबाला गुपित दान येतं, त्याच्यातले तुम्ही. असू द्या, सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे. ठक्षेशी तुम्ही काही सांगा ते नाही मला म्हणायचं.
पण जर पतीचं स्मरण जर केलं नसतं आणि पतीचा धावा केला नसता तर हिच्या मनाची मनोकामना पूर्ण झाली नसती आणि म्हणून पती श्रेष्ठ आहे. नेहमी म्हणत असतो पती तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या. जी आयुष्यभर बाई एका पतीला जर मानत नसेल तर अशा बायका गाव जाण्या. याचं कारण पतीला मानलं बाई येडाकडा असू द्या पण त्याच्या कपाळाच्या आडच्या कुंकवाच्या आड तिचं झाकलेलं असतं सगळं. मगाशी साहेबांनी एका पिक्चरचा प्रश्न मांडला होता तसं हे सुद्धा पिक्चरमध्ये आहे. एका पिक्चरमध्ये त्याच पिक्चरमध्ये आहे. आयुष्यभर पतीला एक जागा दिसत नाही शिरीची आणि ज्या वेळेला ती जागा मोकळी होती त्यावेळेला पती पाहायला राहत नाही. कोणची जागा हो साहेब तुमचं नाव काय? हा प्रदीप शेठ दिपायले लिपायले मला सुधरतच नाही. असू द्या असू द्या साहेब तुमचं अभिनंदन करतो. विषय असा आहे मला एवढंच म्हणायचं पती असेल तर पतिव्रता पती नसेल तर पतिव्रता नाही. ज्या वेळेला सौभाग्य तिचं निघून जातं त्यावेळेला पती पाहायला नसतो आणि जोपर्यंत पती असतो तोपर्यंत ते झाकलेलं असतं. असं एका पिक्चरमध्ये असतं पतीच्या आड झाकलेलं असतं. म्हणून कलगी श्रेष्ठ आहे. आता ठक्षी तोरा श्रेष्ठ आहे कलगी नाही. दिनवरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा अनंत नामी अनंत रूपी करू सेवा तुझी आम्ही अद्यापी. अनंत नामी अनंत रूपी करू सेवा तुझी आम्ही अद्यापी. स्नान असे तुझे काशेश्वर कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा. काशी क्षत्री करुणी स्नान बद्रिक आश्रमी वाची पुराण. भिक्षा मागसी कोल्हापुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा. कोरडे काष्टी अन्न भिक्षा मागून नागनाथाची तू दिले दर्शन. कोरडे काष्टी अन्न भिक्षा मागून नागनाथाची तू दिले दर्शन. भिक्षा भोजन असे तुझे 45 कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा. कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा. पंचाळीश्वरी करुणी भोजन चारी दिशे
दिगंबरा कोठी शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा दीन दयाळा तू भगवंता सकळ विश्वाची तुझला चिंता दीन दयाळा तू भगवंता सकळ विश्वाची तुझला चिंता शाही रामदास गातो लावून तुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा शाही रामदास गातो लावून तुरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कोटे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा कुठे शोधू तुला दिगंबरा जय श्री पंढरपुरी व भीमा तिरी जागा तीर्थाची जागा तीर्थाची वाळवंडेला होते कीर्तन शोभा पुंडलिकाची वाळवंडेला होते कीर्तन शोभा पुंडलिकाची चंद्रभाग्याच्या काठी माडी द्या रामचंद्राची माझ्या रामचंद्राची काय मामा काय म्हटलंय हायबती बाबा चंद्रभाग्याच्या काठी माडी द्या रामचंद्राची रामचंद्राची मने गुणी हायवती मूर्त तुला दावतो विठ्ठलाची गिरना अरे गिरना दास गे
म्हणे गुणी हायवती मूर्त तुला धावतो विठ्ठलाची माझे राय सावळे राम जिगनाथ जिगनाथ अरे जिगनाथ जिग हरी हरी चंद्रभागेच्या गाठी माडी त्या रामचंद्राची खऱ्या अर्थानं आज रामचंद्र प्रभूंचा जन्म आणि त्या जन्माच्या माध्यमातून आपण शेवट सुद्धा त्या पद्धतीने गोड केलेला आहे चालवलेला आहे येणारा येणारा करणी करा नाहीतर उपजत मेलेला बरा शायरांचं एक म्हणणं होतं सुग्रीव वाली मारुतीरायांचं नाटक आहे त्या कुळात जन्माला आले ते आणि हा सूर्याचा अंश असल्यामुळं त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम फक्त नातं बितं काही नाही त्या कुळात जन्माला आले एवढं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे भाषण भाषण नको असं तू करू करता रंग पारक तुम्ही सत्याचे गुरु धावाला येणं गायन करू आदर सुरू धाव वटवून चाल लावू खडा सुर चाल नको जाऊ दढाई नको लढाई बढाई मिरव तुझी ढाल चल जिरे जिरे दारी चल जिरे जिरे दारी चल लावून धावून धावा कविता करून ज्ञान खसून रसून प्रसंग टीका धरू खरे अनवे जाणवे कथाशास्त्रावर नको अंतरात पाल गुरु ज्ञात घाल प्रश्न तोडावा मोडावा अर्थ फोडावा होती तुझी हाल अरुण भैया फक्त रेंज लागली पाहिजे